स्टेट लेवलसाठी कबड्डीमध्ये कोच सुद्धा ते राहिलेत. गोपाळ सरांना विनंती होतो की आपल्या शुभासे दशरथ महाते सरांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर कॅप्टन चव्हाण सुद्धा उपस्थित. सोनवणे सरांना विनंती होतो की कॅप्टन चव्हाण इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. अंडर 14 सिलेक्टर आपण पाहतोय यशोधन वैद्य सर सुद्धा इथे उपस्थित. मी गोपाळ सरांना विनंती एकदा जोरदार टाळ्या होत्या. खास दुपारपासून यशोधन वैद्य सर इथे उपस्थित राहिले. काही खेळाडूंना नक्कीच त्यांनी लक्ष वेधलं आणि खेळाडूंची चर्चा केली. स्टेट लेवलला कबड्डीपटू आपण पाहतोय प्रकाश शेट्टे सर इथे उपस्थित. त्यांचाही सत्कार होईल. गोपाळ सरांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते प्रकाश शेट्टे सरांचाही सत्कार करायचा आहे. मिसेस खोलेकर यांना विनंती असेल की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश शेट्टे सर तुम्ही पाहतायत. त्यानंतर संपादक मिसेस शिंदे मॅडम इथे उपस्थित. त्यांचे सत्कार होईल. मिसेस खोलेकर यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर अनिल मुराडे सर सुद्धा इथे उपस्थित. त्यांचे सत्कार होईल. सोंडे यांना विनंती होतो की अनिल मुराडे यांचे सत्कार करायचा आहे. मिस्टर पटम सुद्धा उपस्थित. पटणे मिस्टर पटनाई सुद्धा उपस्थित. त्यांचे सत्कार होईल. अंडर 12 जी फायनल मॅच झाली त्या मॅचचा आपण 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. लुझरसाठी सुद्धा मॅन ऑफ द मॅच आणि लुझर मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर सर्वप्रथम विनर्स आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार. एकदा जोरदार टाळ्या होत्या. अथर्व गावडे ज्याने 80 धावा नाबाद कुठल्या. अथर्व गावडेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते बी ट्रॉफी देणार आहोत. अथर्व गावडेने कॅप्टन इनिंग इथे साकारली. नाबाद 80 धावा 138चा टार्गेट होता आणि त्या टार्गेटमध्ये 80 धावा त्याने नाबाद होऊन आणि फायनल मॅच आपल्या टीमला जिंकून दिली. त्यानंतर रनर अप टीम जी राहिली आपण पाहतोय GM इंडियन्स आणि तिचे कॅप्टन आपण पाहतोय त्यांनी अर्धशतक ठोकला. किंवा बंजरला विनंती असेल आपण या. थोडेसे नाराज आहेत मात्र त्यांनी चांगली बॅटिंग केली. प्रकाश शेट्टे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. किंवा मंजनला MCA साठी सुद्धा शुभेच्छा असतील संपूर्ण खेळाडूंच्या वतीने. अंडर 14 आपण पानकिली येथे जी स्पर्धा झाली 26 आणि 27 एप्रिलला आणि अंडर 14 आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन आपण सर्वप्रथम देणार आहोत. हर्ष बांबळे बेस्ट बॅट्समन. कॅप्टन चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड देतोय. त्यानंतर मुराडे सरांनी विनंती असते आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर अंडर 14 बेस्ट बॉलर सोयम फाटक बेस्ट बॉलर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज जेम्स आपण पाहिलं तर नन्ना मुन्ना जादूगर आणि सलग दुसऱ्या वर्षामध्ये मालिकावीरचा मानकरी ठरलाय तो अमर कदम. MCA साठी सुद्धा या खेळाडूची निवड झाली. त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा असतील. अमर कदम ओम
भांबर, चैतन्य पाटील, सार्थक आंबरे आणि क्यूएम बंजन या पाचही खेळाडूंना सर्व पॅरेंट्सकडनं शुभेच्छा असतील. अंडर 10चा आपण पारितोषिक देणार आहोत. बेस्ट बॅट्समन आपण पाहतोय अर्जुन डाका, ज्याने या स्पर्धेमध्ये धावा बनवल्या 83. पटनागर यांच्या शुभेच्छा आपण देतोय. अंडर 10चा खेळाडू आहे. त्यानंतर अंडर 10चा बेस्ट बॉलर आपण पाहतोय निर्भय घरत, ज्याने 6 विकेट्स घेतल्या. शिंदे मॅडम यांच्या शुभेच्छा आपण हा किताब देतोय बेस्ट बॉलर. त्यानंतर अंडर 10चा बेस्ट फिल्डर गार्विक शेडगे. गार्विक शेडगे बेस्ट फिल्डर. मालिकावीर आपण देणार आहोत अंडर 10ची. रन्स बनवले 44 आणि विकेट घेतल्या 6 आणि खेळाडू आहे मीर नायक. जोरदार टाळ्या होत्या मीर नायक साठी. अष्टपैलू कामगिरी केली. 44 रन्स आणि 6 विकेट्स. इमर्जिंग प्लेयर साठी सुद्धा ट्रॉफीज आहेत, ते आपण देणार आहोत. इमर्जिंग प्लेयर आपण नंतर देणार आहोत. अंडर 12चे काही पारितोषिक आहेत ते आपण देणार आहोत. अंडर 12चं आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन क्यूएम बंजन. जोरदार टाळ्या होत्या. फायनल मॅच मध्ये त्याने अर्धशतक सुद्धा ठोकलं. त्यानंतर अंडर 12चा आपण बेस्ट बॉलर देणार आहोत आणि बेस्ट बॉलर आहे छोटा पॅकेज बडा धमाका हर्ष पाटील. हर्ष पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली. हर्ष पाटीलचे चेंडू आपण पाहिले तर जास्त बाउन्स घेत नाही, त्यामुळे फलंदाला थोडेसे अडचणी येतात. त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर म्हटल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंमध्ये चर्चा असते, मात्र खऱ्या अर्थाने आज सर्वांचीच मनं ज्या खेळाडूने जिंकली तो खेळाडू आहे गुरु खाडे. जोरदार टाळ्या होत्या गुरु खाडेसाठी. माझ्या 15 वर्षाच्या समालोचनामध्ये मी पहिल्यांदा अशी फिल्डिंग पाहिली आणि ती खास लेदर बॉल क्रिकेटमध्ये. जबरदस्त फिल्डिंग. कारण जो रनआउट होता तो सर्वांना तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा युट्यूबवर बघा की कशा प्रकारे त्याने रनआउट केलंय. बघा देवीचे वाडा सुनील पाटील यांच्याकडनं काही कॅश प्राइज होते अर्धशतकासाठी. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं तर क्यूएम बंजनने ठोकलं, त्यासाठी 250 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्यूएम यायचे देवीच्या पाड्याचे एक चांगले 40+ खेळाडू आहेत सुनील पाटील, यांच्याकडनं एक कॅश प्राइज आहे. त्यानंतर अथर्व गावडे आपण यायचे. अथर्व गावडेने सुद्धा फायनल मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं, त्याच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे दोघांसाठी. बघा दरवर्षी पारितोषिक असतं सुनील पाटील यांच्याकडनं आणि या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांचं सहकार्य लाभलं होतं. त्यानंतर आपण देणार अंडर 12ची मालिका वीरची ट्रॉफी देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज मालिका वीरचा मानकरी ठरलाय अथर्व गावडे. जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अथर्व गावडेसाठी. फायनल मॅच मध्ये 80 धाबा त्याने नाबाद बनवले आणि फायनल मॅच आपल्या टीमला जिंकून दिली जीएम रॉयल्सला. त्यानंतर इमर्जिंग प्लेयर साठी सुद्धा ट्रॉफीज आहेत, ते आपण देणार आहोत. अद्या पंडित यायचे इमर्जिंग प्लेयर. श्रेया धुरी. चला श्रेयासाठी बघा टाळ्या झाल्या पाहिजे. मी पहिल्या मॅचच्या अगोदरच उल्लेख केला होता की महिला वर्ग सुद्धा कुठे मागे नाही आहेत, ज्या प्रकारे आम्ही नेहमी मिताली राजचाही उल्लेख करतो भारतीय संघासाठी. त्यानंतर ऋतुजा वर्धेकर.
चला ऋतुजासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर गुरु खाडे. चला गुरु खाडेसाठी पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरे गुरु खाडेचं भरपूर कौतुक केलं यशोधन वैद्य सरांनी सुद्धा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक सुद्धा देतोय. त्यानंतर MCA कॅम्पसाठी जे खेळाडू सिलेक्ट झालेत 5 खेळाडू त्यांचेही एक विशेष सन्मान ही संकल्पना आपण पाहतो गोपाळनाथ सरांची की त्यांना एक आत्मविश्वास मिळावा पुढे चांगलं क्रिकेट त्यांनी खेळावं त्यासाठी त्यांचा एक सत्कार आपण करणार. सर्वप्रथम अमर कदमला विनंती असेल आपण यायचंय. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूंसाठी. 5 खेळाडू आपल्याला MCA साठी खेळताना दिसणार आहेत त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर ओम भांबलला विनंती असेल आपण या. ओम भांबल नाही आहेत मॅच. चैतन्य पाटील. चैतन्य पाटीलला सुद्धा MCA साठी तुम्ही खेळताना बघाल. त्यानंतर कॅप्टन गोल प्रियम बंजन फायनल मॅच मध्ये खूप चांगली इनिंग त्याने साकारली. 50 ठोकली होती मात्र त्यांच्या गोलंदाजांची गोलंदाजी फारशी चांगली झाली नाही. आणि खऱ्या अर्थाने GM प्रीमियर लीग 2024 6व्या पर्वामध्ये ज्याने आम्हाला खरं तर एंटरटेन भरपूर केलं ती माही मुकेश पाटील हिचाही सत्कार होणार आहे. तर माहीला विनंती असेल या. जरा माहीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे मित्र मुकेश पाटील यांची ती कन्या आहे. तरी मुकेश पाटील सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. अंजूरसाठी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वर्ष सलामीवीर येत असताना त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यांची कन्या इतकी चांगली डान्सर आहे. खूप आनंद झाला आम्हालाही. अंडर 10 ची विनरची ट्रॉफी आपण अंडर 10 ची जी फायनल मॅच झाली आणि त्याचा रनरअप संघ आपण पाहिलं तर GM लिटल बॉयज. कर्नर आपण पाहिलं तर रेमंड मथास. संपूर्ण टीमने या. रेमंड मथास आपल्या संपूर्ण टीमला घेऊन या. अंडर 10 ची जी फायनल झाली तिचा रनरअप संघ आहे. यशोधन वैद्य सरांना विनंती असेल की आपल्या शुभ असते. आणि अंडर 10 ची जी फायनल मॅच झाली आणि त्या फायनल मॅचचा 6व्या पर्वाचा जो चॅम्पियन संघ आहे तो GM लिटल स्टार. चला या लवकर. अर्जुन बताल यांचा संघ तुम्ही पाहतायत ज्या संघाने स्पर्धा जिंकली. सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. खरं तर गोपाळनाथ सरांचं आम्ही कौतुक करू ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहिली आणि त्यांना विशेष सहकार्य आपण मध्ये मंदार सरांचा बी उल्लेख करेल. प्रसाद सर असतील, सानूचा मी उल्लेख करेल, अशोक बंधन सरांचाही उल्लेख करेल. त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. GM अकॅडमीचा पाठीचा कणा म्हणून सुद्धा सरांना ओळखलं जातं. अंडर 12 ची जी फायनल मॅच झाली तिचा आपण रनरअप ची ट्रॉफी देणार आहोत. GM इंडियन्स टीम रनरअप किंवा मंजन जे कॅप्टन आहेत. हरकत नाही, हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. मात्र हार ज्यावेळी तुम्हाला मिळते त्या हारमध्ये तुमच्याकडे काय चुका झाल्या ते रिपीट तुम्ही घरी गेल्यानंतर पहा, कारण ही लाईव्ह स्पर्धा होती आणि तिथून थोडासा अभ्यास तुम्ही करू शकता की एक्झॅक्ट काय झालं. खरं तर सुरुवातीपासूनच तुम्हाला अथर्व गावडीची विकेट घ्यायला हवी होती जर फायनल मॅच जिंकायची असेल तर. त्यानंतर अंडर 12 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. GM रॉयल्स कॅप्टन अथर्व गावडे
ज्याने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडला. सर्व खेळाडूंचं कौतुक. खूप चांगले खेळले. खास करून हारजिता क्रिकेटचा एक भाग असतो मी मगाशी उल्लेख केला. त्यानंतर अंडर 14 रनअप संघ आपण पाहिलं तर जेएम पॅन्थर्स. जेएम पॅन्थर संघ तुम्ही पाहतायत. अंडर 14चा रनअप संघ. ही स्पर्धा आपण पाहिलं तर मानकुली येथे झाली 26 आणि 27 एप्रिलला. शेवटचं पारितोषिक आपण देणार आहोत अंडर 14 विजय संघ. त्या अगोदर सर्व खेळाडूंना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्या पॅरेंट्ससाठी झाल्या पाहिजे. कारण दुपारच्या सत्रापासून मी तर आज पहिल्यांदाच इथे आलो. या अगोदर सुद्धा मला सरांनी इन्व्हाइट केलं होतं, मात्र वेळ नव्हता माझ्याकडे. मात्र मी पॅरेंट्सचं कौतुक करेल. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत चालू. खऱ्या अर्थाने आपली जी घरची कामं असतात ती साईडला ठेवून ते इथे उपस्थित राहिले, त्यासाठी मी त्यांचं खास करून कौतुक करेल. त्यानंतर आपण देणार आहोत शेवटचं पारितोषिक अंडर 14चा आणि चॅम्पियन संघ येतो जीएम टायगर. अमर कदम यांचा संघ तुम्ही पाहतायत. जेएम टायगर. सर्वच मान्यवर या सर्वांच्या शुभ असते. हे शेवटचं पारितोषिक जेएम प्रीमियर लीग 2024 6व्या पर्वामध्ये आणि 7व्या पर्वामध्ये अजून गोपाळना सर काहीतरी वेगळं घेऊन येतील तुमच्यासाठी पुढच्या वर्षी. या वर्षी सुद्धा एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जवळजवळ 7 ते 8 दिवस या स्पर्धेचा कालावधी होता. सुरुवातीचे 2 ते 3 दिवस आपण मानकुली भिवंडीमध्ये पाहिले आणि त्यानंतर कुंभारकणपाडा इथे आपण पाहतोय. मी अंडर 14चे सिलेक्शनचे आपण पाहतो. यशोधन वैद्य सरांना विनंती असेल की थोडंसं आपण या आमच्या लाडक्या खेळाडूंना थोडंसं मार्गदर्शन करायचंय. नमस्कार सगळ्यांना. सगळे प्लेयर कुठे गेले सगळे? चला सगळ्यांना पहिल्यांदा विजेत्यांना सगळ्यांचं अभिनंदन. वेल प्लेड. आणि जे रनरअप झाले नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. पुढच्या वर्षी आपल्याला परत एक चान्स आहे अजून एक. ठीक आहे. सगळ्यांनी सगळ्या प्लेयरनी पहिल्यांदा सगळ्यांनी एकमेकांसाठी सगळे अंडर 10 12 14 काय असेल एकमेकांसाठी टाळ्या वाजवा जोर जरा. सगळ्यांनी एकमेकांना पूर्ण वर्षभर सगळ्यांनी मेहनत केली. तुम्ही टुर्नामेंट पूर्ण खेळलायत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले सर सगळे गोपाळ सर टीम सगळे मंदार सर सगळ्यांसाठी एक बार सगळ्यांनी लवकर टाळ्या वाजवा पहिल्यांदा. जे कोणी सगळ्यांनी ग्राउंडसाठी जे काही काम केलंय सगळ्यांसाठी एक मोठ्या मोठ्या टाळ्या वाजवा. त्यांच्याशिवाय आपल्याला होणार नाही जे काय असेल ते. आणि सगळ्यात शेवटी पालक लास्ट बट नॉट द लिस्ट सगळ्यांनी थँक म्हणायचं आपल्या आई वडिलांना प्रत्येकाने. ठीक आहे. बरीचशी मुलं बघितली तुमच्याकडे बघून फार आनंद वाटला मला. 25 वर्षापूर्वी डोंबिवली खास करून अभिनंदन करेन गोपाळ सरांचं. गोपाळ सर एक 20-25 वर्षापूर्वी एकही अकॅडमी नव्हती डोंबिवलीत सर. आणि आज गोपाळ सरांकडे बघून आज एवढी मुलं बघून भयंकर आनंद होतो की म्हणजे सगळ्यांना भयंकर चान्स मिळतोय. भरपूर MCAला मुलं सिलेक्ट होत आहेत. गोपाळ सरां म्हणजे सोबत विरुद्ध सगळ्या त्यांच्या टीमच्या सोबत विरुद्ध बरेच वेळा आम्ही वर्ष खेळलोय. अतिशय उत्तम प्लेयर, अतिशय उत्तम कर्णधार, सगळ्यांचा कॅप्टन आणि अतिशय उत्तम आता कोचिंग पूर्ण अकॅडमी. फार उत्तम सगळ्यांना संधी देत आहे सर. त्यामुळे गोपाळ सरांसाठी आणि पूर्ण टीम सगळी जी मेहनत करते. इव्हन अंपायर्स आपले सगळे प्रसाद सर आणि दुसरे कोण आहेत ते हां सगळ्यांसाठी. आणि असेच खेळत राहा प्रत्येकाने. जे कोण सिलेक्ट नाही झाले तरी नाराज व्हायचं नाही, कारण ही अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांना. कोण